घरला चला, पाऊस आला घरला चला. एवढा पाऊस आला म्हणले, पण यावर्षी काय पोळ्याला पाऊस आला. लहानपणी आहे ना आपल्याला सगळ्यांनाच बैलांना खूप हातात धरू वाटायचं, आणि ज्यांच्या जेव्हा आम्ही सगळी शेती पिकवतो, आज त्यांचा सण होता. आणि आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात देवाला नारळ फोडून करूया. देवाला नारळ फोडून दोबून जिंदगीचे पिऊन घेतले, कारण अजून आपल्याला खूप काम करायचं होतं. आज बैलपोळा असल्यामुळे हापडे घेऊन घरी आलो. आमच्या गावात हे पीक खूप लोक घेतात आणि रस्त्यावर पण फेकून देतात, कारण पावसाने विशेष हार्ड करून टाकलाय. तुम्हाला जर हे पीक कोणतं माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. घरी आलो की माझ्या मागे हे बैल चारायचं काम लागलं. आज आहे ना त्यांचा सण असल्यामुळे त्यांची पूर्ण खातिरदारी करावी लागते. त्यांच्या नादामध्ये या वाघाने इकडे शिंगांना कलर लावलेला पूर्ण मातीने काढून टाकलं. मग झाली तयारी त्यांना सजवण्यासाठी. मी अशी फुगे फुगवले की डायरेक्ट 120च्या स्पीडने. बाकी यांना मी आणि पप्पांनी सगळं पटापट सजवून घेतलं. आणि हे ते बासिंग आहे जे आजकालच्या तरुण पिढीने गुडघ्याला बांधून घेतलं आहे. आणि ही त्यांची मंडळी डायरेक्ट इटलीवरून मागवली बघा. सगळं सजून झालं की यांना देवाला घेऊन जावं लागतं, आणि गावामध्ये तर खूपच गर्दी असते. पप्पांनी तर याला डायरेक्ट देवाच्याच पाया पडायला लावलंय आणि विशेष हार्ड करून टाकलाय. घरी येऊन डायरेक्ट तोपेचा बार ओढून दिला आणि यांचं लग्न लावून टाकलं. बाकी बायकोच्या बैलांना आणि तुम्हाला पण बैलपोळ्याच्या बैलगाडी भरून शुभेच्छा. सगळं काम आवरून सनसेटचा आनंद घेत व्हिडिओला पूर्ण विराम दिला.